नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे नान आणि पनीर मसाला। सर्वप्रथम गव्हाच्या पिठाचे नान बनवण्यासाठी आम्ही साधारण ही मोठी पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। गव्हाचं पीठ शक्यतो बारीक घ्यायचे, आपण जे पोळ्यांसाठी वापरतो ते। मी असं एका मोठ्या कटोरीमध्ये टाकलंय। त्याचबरोबर मी टाकणार आहे 1 चमचा मीठ। मिठाचा वापर आपण थोडासा जास्त करणार आहे पोळ्यांपेक्षा। चिमूटभर सोडा। आपण याला मिक्स करून घेणार आहोत चमच्याने। मिक्स केल्यामुळे सोडा आणि मीठ सगळीकडे एकसारखं पसरेल। आणि आता आपण थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेणार आहोत। आपण जसं कणिक भिजवतो पोळ्यांसाठी त्याप्रमाणेच मी भिजवून घेणार आहे। आणि आता आपण तेवढंच भिजवणार आहे किंवा तेवढंच घट्ट करणार आहे पोळ्यांसाठी भिजवतो तेवढं। पण त्यानंतर मात्र आपण साधारण 1 तास हे भिजवून ठेवणार आहोत। हे बघा असा गोळा तयार झाला आहे। त्याला आपण थोडं तेल लावून घेऊ, परत थोडंसं मळून घेऊ। आता आपण या पिठाला सोडा टाकला आहे, त्यामुळे आपण त्याला साधारण 1 तासासाठी आपण भिजवून ठेवणार आहोत। झाकण ठेवून भिजवून ठेवू, म्हणजे ते छान फुगून येईल। हे बघा 1 तास झाला आहे। आता आपण बघूया आपण जे कणिक भिजवून ठेवलं आहे ते कसं झालं। हे बघा छान सॉफ्ट झालं आहे आणि छान फुगून पण आलं आहे। आता आपण नान लाटून घेऊ। नान लाटण्यासाठी आपण एक छोटा गोळा घ्यायचा। आपण पोळीला घेतो तेवढा घेतला तरी चालेल। मी पीठ लावून लाटून घेणार आहे। मी असे लांबट आकाराचे ओव्हल शेपचे नान लाटून घेणार आहे। हे बघा असे, म्हणजे दिसायला पण छान दिसतील आणि छान आपल्याला जो नान खाण्याचा फील येतो येईल। नान खूप पातळ बनवायचं नाही लाटताना, साधारण पोळीच्या डबल आपण नान बनवणार आहोत। म्हणजे नान हे शक्यतो थोडंसं जाडच पाहिजे। हे बघा पोळीच्या डबल जाड पाहिजे। आता आपण जी बाजू खाली पीठ लावून घेतली आहे तिला पाणी लावून घेणार आहोत, म्हणजे ती आपल्याला तव्याला चिटकूल। तवा गरम करून घेतला आहे। आता याला पाणी लावून घेतलं की आपल्या तव्याला चिटकेल आणि जेव्हा आपण तवा उलटा करून भाजू तेव्हा ती पडणार नाही। हे बघा आता आपण तवा गरम करून घेतला आहे। आता आपण हे नान तव्यावर टाकणार आहोत। हे बघा छान फुगे येत आहे आणि सर्व पहिल्यांदाच पूर्ण एक बाजू भाजू द्यायची आणि एक बाजू भाजली की मग दुसरी बाजू भाजायची। हे बघा छान फुगे येत आहेत आणि छान दिसते भाजताना आपलं नान। हे बघा जवळपास भाजलं आहे, वरची बाजू पण कोरडी झाली आहे। आता आपण एका उलटणीने याला काढून घेणार आहोत। आपण चिटकवलंय म्हणजे ते हाताने नक्कीच निघणार नाही। तर आपण हाच तवा उलटा करून आपण आता दुसरी बाजू भाजून घेणार आहोत। हे बघा असं तवा उलटा करून फ्लेम फुल करून आपण थोडी थोडी बाजू भाजून घ्यायची आहे। सगळ्या बाजूने फिरून फिरून नान भाजून घ्यायचं। हे बघा किती सुंदर रंग आलाय आणि सुंदर दिसतंय। मस्त, खूपच छान बनलंय आपलं, परफेक्ट नान बनलं आहे। अजून थोडी बाजू भाजायची राहिली ती भाजून घेते। हे बघा आपलं असं परफेक्ट नान बनलंय, जसं आपण एकदम रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर खातो अगदी तसंच। आता हे आपलं नान चिटकलेलं आहे, तर आपण आता याला उलटणीने काढून घेऊ। आता आपण गॅस बंद केला आहे। आपण नान हळूहळू काढून घेऊ।
हे बघा कसं आपलं परफेक्ट तंदूर नान बनवून तयार झालं आहे. वाव, मस्त, खूपच छान. आता आपण पनीर मसाला बनवून घेऊ. त्यासाठी मी घेतले आहे 3 छोटे टमाटे, 2 मोठे कांदे, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि 1 पाव पनीर. आता हे सगळं मी कापून घेणार आहे. मसाल्यांमध्ये मी वापरणार आहे गरम मसाला पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, मीठ, मसाल्याच्या डब्यातून हळद आणि जिरे. तर चला तर मग आपण आता जे आपण ग्रेव्हीसाठी टमाटा, कांदा, अद्रक, लसूण आपण हे बारीक करून घेतलं आहे ते आता आपण भाजून घेऊया. मी तेल टाकलं आहे 1 पळीभर. त्याच्यामध्ये मी अद्रक तळून घेतलं. अद्रक तळून झाल्यानंतर मी त्यात कांदा टाकणार आहे. हे बघा, कांदा भाजण्यासाठी मी थोडं मीठ टाकणार आहे. साधारण अर्धा कांदा भाजला आहे. त्यात लसूण पण टाकला आहे मी. कांद्याबरोबर लसूण पण भाजून घ्यायचा. आपण गुलाबी ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घेतला आहे. त्यात आता आपण टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो छान विरघळेपर्यंत भाजायचे. हे बघा, छान विरघळत चालले. अजून थोडे भाजून घेऊ. आता आपले भाजून झाले आहेत आणि मिश्रण थंडही झालं आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करण्यासाठी काढून घेऊ. गरम गरम मिक्सरच्या भांड्यात टाकायचं नाही. हे बघा, पेस्ट करून झाली आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करू. ग्रेव्ही बनवण्यासाठी मी आता एक कढई घेते. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 पळी तेल आणि त्याचबरोबर 2-3 चमचे तूप. मी बऱ्याच भाज्यांमध्ये तेलाबरोबर तूपही वापरते. त्याचं एक कारण म्हणजे तूप आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं आणि त्यात भरपूर जीवनसत्व असतात, जसे की विटॅमिन डी, विटॅमिन B12. म्हणून आपल्या आहारात नेहमीच तुपाचा रोज वापर करावा. आता आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत जिरं, तेजपान आणि जिरं तडतडले की त्यात आपण टाकणार आहोत जी पेस्ट करून घेतली आहे कांदा, टमाटा, अद्रक, लसूणची, ती आपण छान याला भाजून घेणार आहोत. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. हे बघा, छान भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे. हे पुन्हा एकदा आपण छान शिजवून घेणार आहोत. हे बघा, आपली जी प्युरी होती ती आता तेल सोडते. छान शिजली आहे. आता आपण यात मसाले ॲड करून घेऊ. गरम मसाला पावडर 1 मोठा चमचा, काश्मीरी लाल तिखट 2 चमचे, हळद अर्धा चमचा. आता परत हे मसाले आपण यात छान शिजवून घेऊ. हे बघा, असे छान शिजवून घ्यायचे. आपण थोडं गरम पाणी टाकणार आहोत. यात थंड पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपलं जी ग्रेव्ही आहे ती गरम आहे आणि त्यात जर आपण थंड पाणी टाकलं तर त्याचं टेक्स्चर आणि त्याची कन्सिस्टन्सी आणि टेस्ट चेंज होते. म्हणून कधीही गरम पाण्याचाच वापर करायचा. आपण आता याला मसाल्यांना आणि या प्युरीला पाणी टाकून थोडं शिजू देणार आहोत. हे बघा, छान उकळी आली आहे आणि छान शिजली पण आहे. आता आपण जे तुकडे करून घेतलेलं पनीर होतं ते टाकणार आहोत. हे बघा, रंग किती सुंदर आला आहे. आता आपण हे पनीर टाकूया. ग्रेव्हीमध्ये छान पनीर मिक्स करून घेऊ. आणि उकळी आली की त्यात झाकण ठेवू. आपण झाकण ठेवून 10 मिनिटासाठी आपण ही
भाजी शिजू देणार आहे, म्हणजे पनीरमध्ये पण छान फ्लेवर येईल. आणि हे बघा 10 मिनटं झाले आहे. पनीरला छान फ्लेवर पण आला आहे आणि आपल्या भाजीला छान रंगही आला आहे. ही बघा अशी ही आपली अप्रतिम भाजी बनली आहे. पनीर मसाला आणि तो पण एकदम ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल एकदम मस्त बनला आहे. अजून आपण त्याला थोडंसं उकळू देऊया. एकदम कमी आचेवरती आपण उकळू द्यायचं आहे. आणि आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपण हा जो पनीरचा तुकडा ठेवला होता तो आपण आता एका किसणीने किसून टाकणार आहोत. त्याने पण आपल्या भाजीला छान टेक्स्चर येतं. हे बघा असं किसून टाकायचा, खूप छान टेक्स्चर येतं आणि एक क्रीमी टेस्ट पण येते. आपली अशी भन्नाट अशी रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला बनून रेडी झाला आहे. आता आपण नानसोबत सर्व करून घेऊ. हे बघा पनीर मसाला नान, ते पण हेल्दी, म्हणजे आपण बनवले आहे गव्हाच्या पिठाचे. खूप सुंदर दिसतं आहे. तुम्ही पण या पद्धतीने माझी रेसिपी ट्राय करून बघा आणि करून खाऊ घाला. आणि जर एक्झॅक्ट बनली किंवा खूप छान बनली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.